मंडळी, वर्षभर आपण ज्याची वाट बघत असतो, फायनली आपला लाडका सण आला आहे, म्हणजे आपला बाप्पा आपल्या घरी आला आहे. आणि मी आता आली आहे अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या घरी. खरं तर एव्हरग्रीन अभिनेत्री आणि त्यांचा मुलगासुद्धा आता सोशल मीडियावर आपण बघतो माय लेकाचे रील्स. पण आता बाप्पा म्हटल्यावर आपला सगळ्यांचा लाडका सण आहे आणि वर्षभर आपण वाट बघत असतो. तो एक टाईम असतो जेव्हा आपण फॅमिलीसोबत असतो. बिझी स्केड्यूलमधून वेळ काढून घरी राहून आता कसं वाटतंय? खूप छान वाटतं आहे खरं तर. म्हणजे 2 दिवस सुट्टी काढायची, म्हणजे डेली सोपचं माझं शूटिंग चालू आहे सिरियलचं, कैसे मुझे तुम मिल गए सिरियलचं शूटिंग चालू आहे आणि त्यातून 2 दिवस पूर्ण काढणं म्हणजे कठीण. पण 1 महिना अगोदरच आम्ही डिसाईड केलं. ॲक्च्युली पहिल्यांदाच मी स्थापना केली आहे बाप्पाची आपल्या घरी. तर मी असंच फॅमिलीमध्ये विचारलं की आपण बसूया का ह्या वर्षी, कारण गेले काही वर्ष माझ्या मनात होतं. ॲक्च्युली माझ्या वडिलांकडे 5 दिवसांचे गणपती असायचे कायम आणि त्यांचं निधन झाल्यानंतर मग उद्यापन केलं त्यांचं गणपती बाप्पाचं. आणि मग म्हटलं आता बरेच वर्ष गेली, आपण काहीतरी करूया. तर बॉबीलाही खूप उत्साह असतो, इज ऑल्सो व्हेरी स्पिरिच्युअल. दीपकलाही उत्साह असतो. तर मग ठरवलं आणि मग म्हटलं बसूया, ह्या वर्षी बसूया. तर असं उत्साहाने खूप बसवलं आहे. आणि पुढच्या पिढीकडे आपण जेव्हा पास ऑन करतो ते ॲक्च्युली आईने तर त्यांच्या एजमध्ये असताना बरीच धमाल केली, जी आत्ता आपण अर्धी पण नाही करत आहोत खरं तर सोशल मीडियाच्या जगात. बरोबर ना? ॲक्च्युली अजिबात नाही. म्हणजे काय, गणेशोत्सव म्हणजे अजून मोठी धमाल असायची. ॲक्च्युली फिजिकल धमाल असायची. आता थोडंसं कंट्रोल म्हणजे जे पण आहे करतोय आपण, पण मजा करतोय खरं. बॉबी फर्स्ट इयर आहे गणपतीचं, पण कसं वाटतंय? आणि आत्तापासून एक मोटिवेशन आहे का की दरवर्षी मी गणपती आणणार आहे, कारण का फॅमिली एकत्र येते? काय वाटतं? मला खूप खूप छान वाटतं आहे. आय एम व्हेरी हॅपी की वी हॅव केप्ट गणपती फॉर द फर्स्ट टाईम अँड इट्स व्हेरी ऑस्पिशियस की आम्ही घरी गणपती ठेवलो आहे. द फेस्टिव्ह वाईब इज देअर अँड डेकोरेशन एव्हरीथिंग. आम्ही अराउंड लाईक 1 week ago we started, but we are very happy we all came together for all this and the vibe is too good. Like I'm sure आता स्टार्ट तर केलं आहे, बट दरवर्षी आम्ही ठेवणारच आहे. मॅम, तुम्ही म्हणालात की लहानपणापासून गणपती आहे तुमच्या घरी माहेरी. तेव्हाच्या काही आठवणी, कारण का गणपती म्हटलं कलेची देवता आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आपण पहिल्यांदा जेव्हा स्टेज परफॉर्मन्स करतो ना, मला असं वाटतं गणपतीमध्येच करत असू. तेव्हा पहिला परफॉर्मन्स आठवतोय का स्टेजवरचा? पहिला कितव्या साली केलेला किंवा काय? ॲक्च्युली फ्रँकली स्पीकिंग गणेशोत्सवात परफॉर्मन्स असा नाही केला आहे, पण त्या काळी माहिती आहे, कदाचित आजच्या पिढीला माहिती नसेल, पण रस्त्यामध्ये ना असे स्क्रीन लागायचे मोठमोठे आणि त्याच्यावर सिनेमे दाखवले जायचे. म्हणजे पूर्वी काही टी व्हीवर फार सिनेमे दिसायचे नाहीत, थिएटरला जाऊन बघता यावे एवढंच असायचं. पण जेव्हा मग ते रस्त्यावरती कुठल्या तरी गलीमध्ये असं आम्हाला कळायचं की अरे आज तिकडे शोले लागतो आहे, अरे आज तिकडे कुठला अजून सिनेमा लागतो, मुकद्दर का सिकंदर लागतो आहे. आणि आम्ही लिटरली रात्रीची आरती वगैरे करून सगळी पूर्ण फॅमिली जाऊन रस्त्यावर बसायचो आम्ही. आम्हाला म्हणजे ते वेगळीच धमाल, इतकं रॉ होतं ना ते. म्हणजे अजिबात असं वाटायचं नाही की अरे रस्त्यावर बसतोय काय करतो. कुठले पेपर वगैरे आम्ही न्यूजपेपर घरातनं घेऊन जायचो, खाली टाकायचो, त्याच्यावर बसून पूर्ण मोठ्या स्क्रीनवरती आम्ही पिक्चर बघत बसायचो. सो दॅट फन वॉज टू गुड. म्हणजे ते त्या ह्या पिढीला कळणारही नाही किंवा त्याची मजा वाटणारही नाही कदाचित. त्यांच्या म्हणजे मोबाईलमध्ये सिनेमे आहेत, हे आलंय ऑनलाईन आलं ते ना त्यांच्या सगळं. तर त्यामुळे ती फिजिकल मस्ती होती ना, तेच मी म्हटलं सुरुवातीला की ती धमालच वेगळी होती आमच्या काळी, आपल्या काळी म्हणजे. पण आईकडनं असा एक पदार्थ शिकलेला जो खूप आवडतो आणि आवर्जून दरवर्षी गणपतीला बनायचा, जो आता तुम्ही कॅरी ऑन करणार आहात? आई, ॲब्सल्युटली उकडीचे मोदकच मेन आहे. आणि आईच्या हातचे तर खूपच टेस्टी बनतात आणि मी प्रयत्न करते. थोडं मला वेळेचा जरा प्रॉब्लेम होतो, वेळ मिळतो नाही मिळतो, पण गणपती बाप्पासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. तर उकडीचे मोदक जरूर बनवतो. आणि बाकी पुरणपोळीसुद्धा आई मस्त बनवायची, तर मी शिकायचा प्रयत्न केला आहे, पण फार प्रॅक्टिस नाही झाली अजून माझी. ॲक्च्युली मी लहानपणापासून काम करते आहे ना, त्यामुळे किचनचा फार संबंध कमीच आला. म्हणजे आता बॉबी पण, आता लॉकडाऊनमध्ये आम्ही जेवण भरपूर बनवलं. मी आणि बॉबीने मिळून बरंच जेवण बनवत होतो आम्ही, यूट्यूबमध्ये बघून नवीन नवीन डिशेस बनवत होतो. हां, तेव्हा ॲक्च्युली चंगळ केली म्हणजे जेवणाची. काही जणांना तेव्हाच कळलं की बाबा आपल्याला जेवण करता येऊ शकतं, आपण जगू शकतो. मला पण कळलं. मला माहीत नव्हतं की मी ॲक्च्युली कुकिंग करू शकतो. बॉबीला आवडतात उकडीचे मोदक? काय? हो, मला आवडतं ना. ॲक्च्युली मी तर नेहमीच डाएटवर असतो, पण बिकॉज गणपती फेस्टिव्ह सीझन आहे, इट्स अ ब्रेक, तर मी खातो. हो. सगळ्यांसाठी बाप्पा असं म्हणतो की 1.5 दिवस ब्रेक आहे. हां, 1.5 दिवस ब्रेक, कम्प्लीट ऑफ डाएट, जस्ट एन्जॉईंग द फेस्टिवल. आईसोबत तू मिळून कधी शिकणारच का मोदक, किंवा असा प्लॅन आहे का काही? आई आणि तू एकत्र शिकणार असं काहीतरी? तो मोदक बनेल काहीतरी.
मोठा मोदक बनेल. या निमित्ताने एक अशी मेमरी जी कायम तुमच्या लक्षात राहते गणपती म्हटल्यावर जी आपल्या पहिल्या माइंडमध्ये येते ना की कझिनसोबत मिळून धमाल, अशी एखादी कोणती मेमरी अशी आहे? ॲक्च्युली आमच्या घरी ज्या गणपती असायचे ना ते काही आम्ही काय म्हणतात हेरिडिटरी माझ्या घरी ठेवायचं म्हणजे डॅडीनी ठेवायचं असं नव्हतं, मोठ्या काकांकडे असायचे. तर मला असं आठवतं की सगळे मिळून पूर्ण फॅमिली मिळून आमच्या घरी यायचे आणि एक असं काय म्हणतात पंगतच पूर्ण म्हणजे कदाचित थोडेसे हेल्पर पण बोलवायचो आम्ही कारण खूप जेवण बनवायला लागायचं आणि एक उत्सव म्हणजे आज आता जसं माझ्या दारात तू बघशील मांडव टाकलाय कारण आता ही वेळ दुपारची म्हणून आता थोडंसं कमी आहे वर्दळ, पण 3-4 वाजल्यानंतर आय एम एक्सपेक्टिंग की माझे काय माहिती किती किती फ्रेंड्स येणार आहेत आणि मी सगळ्यांना आवर्जून इन्व्हाइटही केलं आहे बाप्पाचं दर्शन घ्यायला या म्हणून. सो इट्स गोइंग टू बी फन. ॲक्च्युली दरवर्षी काहीतरी वेगळीच मजा असते. बाप्पाची ती क्रिएटिव्हिटी आहे मला वाटतं की प्रत्येक वर्षी आपल्याला वेगळी मजा द्यायची आणि एनर्जी देतो म्हणजे आपोआप येते. ॲब्सोल्युटली. म्हणजे मी झोपलेच नाही आहे. मी रात्री किती 1-2 वाजेपर्यंत तर डेकोरेशनमध्ये लागले होते. परत सकाळी 5ला उठले, मग ते पूजा पाठ सगळं चालू होतं. तर मला वाटत नाही की मी अशी झोपली आहे शांतपणे, पण मजा येते. हां. तुमच्या बहीणसोबत आहेत, आपल्यासोबत आहेत. प्लीज तुम्ही या फ्रेममध्ये. आणि बाल शाय जाऊ दे तिला, आईला आवडेल बोलायला काहीतरी. आई इज गुड. हां हां. सो किशोरीताईंच्या आई आपल्यासोबत आहेत. खरं तर लहानपणीच्या यांच्या आणि आधीच्या गणपतीचं सगळं आठवणी आलं तेव्हा तुम्हाला सुद्धा बॅक ऑफ द माइंड सगळ्या असं डोळ्यासमोर आलं असेल. हो, तर गणपती तर सगळे सेमच, पण आमच्याकडे कसं आम्ही हौसेने बसवलं होता. जी मुलगी छोटी होती माझी तेव्हा त्यांनाही कळलं पाहिजे गणपती काय काय. म्हणजे ॲक्च्युली आमच्याकडे होता मोठ्या जाऊबाईंकडे, पण आम्ही आपल्या आवडीने हौसेने बसवला होता गणपती. मग तेव्हा सगळे लोक यायचे, नातेवाईक वगैरे, ही म्हणती तसं मोदक वगैरे सगळं चालायचं. पण किशोरीताईंची आम्ही नेहमीच सिनेमा असो किंवा मालिका असो या निमित्ताने गप्पा होतात. तुमच्याशी पहिल्यांदा गप्पा मारते, पण आज ऑन कॅमेरा म्हणजे ताई इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, किती अभिमान वाटतो आज हिंदी मराठी दोन्ही याच्यामध्ये. म्हणजे सुरुवातीला अगदी लोकांनी नावही ठेवली की काय आहे फिल्म लाईनमध्ये वगैरे असं, पण आता त्यांची खूप इतकं सगळ्यांचं कौतुक चालतं अजूनही. म्हणजे ती कशी सगळ्यांशी मिळून मिसळूनच असते, पहिल्यापासून तिचा तो स्वभाव आहेच आहे. त्यामुळे खूप कौतुक होतं तिचं सगळंच, म्हणजे अभिनयाचं म्हणा आता आहे. आणि दिवसेंदिवस सगळं इम्प्रूव्ह होतंच ना, पहिलं आणि आता हळूहळू सगळ्यांना म्हणजे त्याचं डोक्यावर घेतात तिला अगदी. तुम्हाला पहिल्यांदा येऊन कधी सांगितलं होतं त्यांनी की मला अभिनय करायचा आहे किंवा, आणि तुमची तेव्हा रिॲक्शन कशी होती? ॲक्च्युली लहानपणी अगदी असं काही तिला फार नव्हतं, पण ती शाळेत सगळ्याच्यात भाग घ्यायची. म्हणजे फोक डान्स असो किंवा कुठलेही प्रोग्रॅम असो, सगळ्याच्यात भाग खूप घ्यायची. म्हणजे तिला ती आवड तशी होतीच मुळामध्ये. आणि मलाही थोडी होती, कारण मी पण आमच्या वेळेस आमचे सर आम्हाला घरी शिकवायला यायचे डान्स, कथक वगैरे ते. आणि माझ्या मिस्टरांनाही होती आवड, कारण ते पण त्यांच्या कॉलेजमध्ये वगैरे नाटकात भाग घ्यायचे. राघोबा वगैरे ते सगळे ऐतिहासिक नाटकात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांनाही ती आवड होतीच थोडी, आणि ती थोडी हिच्यातही उतरली होती. हां, त्यामुळे दुर्गा झाली गौरीपासून जे तिचं सुरू झालं करिअर, ते आपोआपच मग चांगलं संधी मिळत गेली पुढे. सगळे सचिनजी म्हणा, अशोक, लक्षा, हे सगळे अगदी घरच्यासारखे झाले होते. म्हणजे तेव्हा तर अगदी नवीन. त्यामुळे आणि दीपक नाही आमच्या आवड आहेच आहे खूप. ते तर काय त्यातलेच आहे, त्याच क्षेत्रात. आम्ही त्यातले काहीच नाही, म्हणजे आम्हाला काहीच ज्ञान नाही, पण त्यांना आवड आहे आणि त्यांना योग्य म्हणजे सगळं मिळालं. दोघांची आवड एक आल्यामुळे तिलाही त्याच्यात सगळ्याच्याच भाग घेता येतो. कुठेही तिला आडकाठी नसते त्यांची. तुला जे आवडेल, तुला जे हवं तसं तू कर. ते कधीही कुठल्या गोष्टीला तिला हे करत नाहीत, अडवत नाहीत. त्यामुळे तिची हौस नेहमी पूर्ण झाली की मनापासून ती करू शकते सगळीकडे काम. आणि बॉबी तर काय आमचा एक गुणीच आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. त्याच्यामध्ये पण ते चांगली ॲक्टिंगचं खूप आले आणि छान तोही पुढे येणार म्हणजे खात्रीच आहे. अजून सुरुवात आहे, त्यामुळे पण तो खूप त्याला आवड आणि करतो, खूप छान करतो. आता आई
आईशी बोलता मला जाणवलं की हे ताईंचं जे आदरातिथ्य करणं किंवा सगळ्यांचं प्रेमाने करणं हे कुठून आलंय, हे इथून आलंय सगळं. आणि त्यांचे डोळे थोडेसे पाणावले येते ना इतकं सगळं कौतुक ऐकून. येस येस ऑन कॅमेरा असं आई आई बोलते. हां, म्हणजे संधी अशी येत नाही ना, कारण आई अंधेरीला राहते, मी इकडे, ते एकत्र सगळ्यांचं मिळून येणं जरा कठीणच होतं. पण आता आज गणपती बाप्पाने परत बघ तू, हां, गणपती बाप्पामुळे सगळे परत एकत्र आलेत, नाहीतर सारखंच. तब्येत मला एवढी बरी नाहीच आहे, पण काय म्हटलं बाप्पाच्या निमित्ताने तरी येणं होईल, म्हणजे नाही तर एरवी जमत नाही हो. आता गावात असून सुद्धा कुठं जाणं येणं होतच नाही. फोनवर गप्पा होतात तेवढ्याच, तिलाही वेळ नसतो, बिझी असते आणि मला बाहेरच पडत नाही. त्यामुळे मी एक आता सुद्धा व्हीलचेअरवर बसून आले कारण तुम्ही छान गप्पा मारत त्यासाठी खूप थँक्यू आणि इतक्या छान आठवणी शेअर केल्या त्याबद्दल. येस. गणपती म्हटलं वेगळा उत्साह असतो आणि पहिल्यांदा तुम्ही गणपती घरात बसवला आहे. आता आईंशी बोलताना जाणवलं की ताईंचा स्वभाव आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण यंदा काय नवीन ट्राय करणार आहात? म्हणजे मोदक वगैरे सगळं झालं आहे का घरात? या मतलब जो मोदक एंड ऑल दिस प्रिपरेशन तो बहुत टाइम से हो रहा था इसका. आणि गणपति मतलब टू ब्रिंग द होल फैमिली टुगेदर. एंड जो मेरी खुद की फिल्म प्रोडक्शन है 7 माउंटेन मूवी, उसका भी जो मोनोग्राम है गणपति है. और जहाँ हमारा घर है पूना में, वहाँ हर जगह गणपति है. मतलब इफ़ यू गो टू ईच एंड एवरी कॉर्नर, और ये घर पे भी आप देखेंगे सामने भी गणपति है. तो गणेश जी का हम लोगों पर बहुत ज़बरदस्त है. और महाराष्ट्र का तो ये बहुत बड़ा फेस्टिवल है. मतलब मेरे ख्याल से दिवाली और ये सब इससे भी ज़्यादा ही होगा जहाँ तक ये है. और बस आप जैसे सब अच्छे लोगों से भी इसी बहाने मुलाकात हो गई, और ये पूरी फैमिली को आप साथ में देख रहे हैं. एंड मैं एक जो फिल्म भी बना रहा हूँ उसमें बॉबी इंट्रोड्यूस हो रहा है. फिल्म का नाम है द गन फाइल्स एंड लव स्टोरी. लव स्टोरी भी है उसके अंदर, और अच्छी उसके स्टार कास्ट है. वो फिल्म अबाउट 30% कंप्लीट है. एंड किशोरी ऑल्सो प्लेइंग एन इम्पॉर्टेंट रोल. शी इज़ एन ग्रेट एक्टर, यू नो ऑल अबाउट हर. एंड सो द होल फैमिली इज टुगेदर. एंड बस वी प्रे टू बापा दैट सबको अपना तबीयत ठीक रखे. हेल्थ बिसाइड्स एवरीथिंग, वन शुड बी हेल्थी वेरी फिट, यू नो. या बॉबी, जसं आता बाबा म्हणालेत की तू इंट्रोड्यूस होणार आहेस लवकरच, आणि गणपती बाप्पा असं आहे ना, कलेची देवता आहे ज्याला आपण म्हणतो, आणि तो एनर्जी देतोस. किती एक्सायटेड आहेस आता इंडस्ट्रीमध्ये एक मोठं पाऊल ठेवायला, आणि त्यात आईसोबत आहेतच? ऑफकोर्स मी खूप एक्सायटेड आहे. अँड ॲक्च्युली माझं जन्म पण ड्युरिंग गणेश चतुर्थीच झालं आहे, कारण माय बर्थडे 17 सप्टेंबर. सो आय एम लाईक बप्पाज बॉय. या So I am of course very excited, and it's a very good project. We are working hard on it. It is a very realistic cinema, a very interesting story, and I am looking forward to it with full force. And I'm again taking Bappa's blessings this year. ह्या वर्षी तर आपल्या घरीच आले बाप्पा. ह्या वर्षी तर आपल्या घरीच आले आहे. तर मी तर खूपच हां, आज सकाळी आम्ही पूजा केली, स्थापना झाली. तर खूप एक्सायटेड आहे आणि आय एम जस्ट होपिंग फॉर द बेस्ट. आणि सर मगाशी तुमचं कौतुक करत होते, किती छान केलंय किशोरीने हे सगळं. सर या ऑन कॅमेरा सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. या बिकॉज किशोरी क्या एक मराठी फिल्म केली होती आणि किशोरी डायरेक्ट केली होती. फिल्मचं नाव होतं मोठ्याची रेणुका. आणि सो यू कॅन सी अ डायरेक्शन स्किल इन दिस वन ऑल्सो. फुल डिझायनिंग इन ऑल दॅट, लाइटिंग, एवरीथिंग फंटास्टिक. एंड क्या है कि बीइंग एन एक्टर, a dancer, and she's always very proud to represent Maharashtra industry. And for Maharashtra, I think you're doing some what is that? Recently, so yesterday you went to Nagpur also, na? हाँ, वो तो बाकी ॲक्टिव्हिटीज चलती रहती है. बाकी activities. तो मराठी, हाँ, लोककलेच्या उद्धारासाठी. हाँ हाँ. So she keeps on doing all this. So and we are hoping that this film and the surprising, मैं क्या बताऊँ, in this film she's playing the role of mother, Bobby, in this film. So the first film both are appearing together. So हमने इसकी अयोध्या में शूटिंग भी की, और some scenes are amazing, emotional scenes and all that. So I'm looking forward to, because मैंने रोनित रॉय को जब जान तेरे नाम में इंट्रोड्यूस किया था, and that became the biggest hit. So why not this one, you know? And I'm sure किशोरी का लड़का है, अच्छा आर्टिस्ट है. किशोरी का लडका, वाव. मला हे खूप आवडलं आहे मला. पण ताई, बाप्पाकडे आपण नेहमीच मागत असतो, पण आज मी तुम्हाला सांगेन की बाप्पाला कोणत्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं असेल तर आज काय म्हणाल?
बाप्पाचे खूप खूप आभार. एकतर नकळत मी या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले आणि त्यांच्याच कृपेनं मी आज आहे, जी किशोरी शहाणे झाले. आधी मी शहाण्यांची मुलगी होते, आता किशोरी शहाणेचे आईवडील झालेत. म्हणजे असं होऊन गेलं आहे, ते नाव एवढं नावाजलं. आणि बाकी मला जी फॅमिली मिळाली आहे, माझे आईवडील तर अतिशय त्यांनी संस्कार सुंदर दिले. माझे यजमान बॉबी हे सगळे एकत्र म्हणजे एका पेजवर आहोत आम्ही सगळे. त्यामुळे टचवूड बाप्पाच्या कृपेनं क्लेश नाही होत. आमचे काही पण डिस्कशन्स होतात ना, म्हणजे मी ह्यासाठी स्पेशली थँक्स करते, कारण लोकांमध्ये ना कुरघोड्या खूप असतात. फॅमिलीमध्ये पण खूप काही ना काहीतरी थोडंसं कुरकुर असते वगैरे. टचवूड आमच्या फॅमिलीत तसं काही नाही आहे. खूप पीसफुल असतो आम्ही. हां, आत्ताच मी बघितलं की सगळं तिने केलंय, हे सगळं क्रेडिट तिचं आहे. ज्याचं क्रेडिट त्याला दिलंच पाहिजे. हां, ॲब्सोल्युटली. आणि माझंही तेच म्हणणं आहे, त्यांचंही तेच म्हणणं आहे की फॅमिली इज लाईक अ खिचडीचं बोल. तर कोणी कोथिंबीर आहे, कोणी राईस आहे, कोणी डाळ आहे, कोणी काय आहे, असं करून ते एक मस्त खिचडी असते. आणि आय थिंक त्या खिचडीला टेस्टीच ठेवायला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळूनच एक फॅमिली मस्त स्ट्रॉंग ठेवली पाहिजे. बॉबी, तुला कोणत्या गोष्टीसाठी बाप्पाला थँक्यू म्हणायला आवडेल या निमित्ताने? ओके, मला थँक करायचं आहे बाप्पाला फर्स्ट ऑफ ऑल फॉर गिविंग ऑल 3 of us गुड हेल्थ अँड ऑब्वियसली द न्यू प्रोजेक्ट जे आम्ही करतो आहे काम, द गन फाइल्स. सो दॅट इज ऑल्सो समथिंग विच आय वॉन्ट टू थँक बाप्पा फॉर, बिकॉज आय एम ऑल्सो an actor coming in this field, trying to do something good for myself, and this is one project which I feel which will do great आगे जाके. And obviously everything what I have right now I'm grateful to Bappa for. ॲक्च्युली ना बॉबी हॅज बीन लाईक त्यानं एज्युकेशन BMSमध्ये केलं, म्हणजे बिझनेस स्टडीज केले. आणि ही ऑल्सो लहानपणापासून ॲक्टर आहे, थिएटर भरपूर केलं त्याने. बट ही बिकेम मिस्टर ग्लॅड्रॅक्स कॉलेज करता करता. आणि देन ही मेड हिज डेफिनेट प्लॅन्स की येस, आता म्हणजे तो लहानपणापासून जेव्हा ॲक्टिंग करत होता, पॅशन आहे, कॉन्फिडन्स आला की येस दिस इज द राईट पाथ दॅट ही हॅज टू फॉलो. तर मला वाटतं की तेव्हा जे मिस्टर ग्लॅड्रॅक्स झाला त्यानंतर ज्याची जर्नी जी सुरू झाली आहे, कारण थिएटरही आत्ताही करतो तो, हिंदी थिएटर मस्त करत असतो. आणि बाकी तो DJ आहे, म्युझिक प्रोड्युसर आहे. त्याचे ते पण रील्स तुम्ही कदाचित बघत असाल इंस्टाग्रामला. सो ते मल्टी टॅलेंटेड बॉय आहे. फार बोलत नाही तो स्वतःबद्दल म्हणून मला माईक घ्यावा लागला की लेट मी स्पीक अबाउट यू नाव. सो ही इज व्हेरी टॅलेंटेड, कीप्स हिमसेल्फ ऑक्युपाईड आणि आहे शार्प, व्हेरी शार्प, व्हेरी पोलाईट, मस्त मुलगा आहे. आय थिंक आम्ही तिघंही बाप्पाचे त्यासाठी धन्यवाद मानू की आम्हाला चांगला मुलगा दिला त्यांनी आजच्या काळामध्ये. इंटरेस्टिंग इज कि हम लोग बीच पे जब विसर्जन हो जाता है गणपति का, गणेश जी का, तो हम जब जाते हैं बीच पे तो बहुत से लोग पानी में विसर्जन करने के बाद गणेश की मूर्तियाँ बाहर आ जाती हैं. तो मेरा वो जॉब है कि जाके मूर्तियाँ निकालने का और उनको सब बोलने का, लोगों को बोलने का भैया पाँव मत रखो. और फिर बहुत सी मूर्तियाँ मैं उठा के लेके आता था, गाड़ी में रखता था. मेरा छोटा सा घर है पूना में, वहाँ साफ सूफ करके मैं रखा हुआ है. तो मैं अच्छा, लोग बोलते हैं यार ये विसर्जन हो गया, इसको तुम काय को लेके जा रहे हो. अच्छा, कुछ गणपति लेके जाके मैंने ऐसे कुछ झाड़ हैं पनवेल के रास्तों में जाके साफ़ करके लगा दिया. और मैं फिर नेक्स्ट ट्रिप में गया तो देखा वहाँ पूजा कर रहे हैं लोग. तो मैंने बोला ये क्या हुआ, बोला कोई आदमी रख के गया था, अब उनको नहीं मालूम है कहाँ से आया. तो ये कहने का मतलब है कि हमेशा अलाइव हैं, ये नहीं कि चले गए तो चले गए. एंड तो गणेश जी का हम लोग पे बहुत वो मुझे वो रहा. और मैं अभी भी बोलता हूँ लोगों को कि ये जो अभी गवर्नमेंट ने पॉलिसी निकाला है कि घर पे ही आप कर दो, विसर्जन कर दो इंस्टेड ऑफ गोइंग एंड, बिकॉज लोगों के पाँव पड़ते हैं, ये पड़ता है, प्लस सी के अंदर यू नो. सो या वर्षीचं ते आमचं आहे इको फ्रेंडली गणपती. या सो वी शुड गो फॉर इट. एंड बहुत ही दुख भी होता है जब जाते हैं, तो नेचुरली एक आपके लाइफ के वो तो पूरी लाइफ ही कोई तो एक मेंबर जा रहा है एंड अभी तो हमारे साथ हैं और पूरी लाइफ हमारे साथ रहेंगे. लेकिन वो 1.5 दिन या 5 दिन या जो 14-11 दिन, वो इतना कुछ बॉन्ड हो जाता है कि आप रात को सोएंगे भी नहीं, आप बैठेंगे, आप कैसे सो जाएंगे, घर पे गणेश जी हैं तो कोई ना कोई तो फैमिली का बैठ के देखता रहेगा उनसे. तो एक अजीब भी बहुत अलग चक्कर है. तो मेरे हिसाब से एक हमारे महाराष्ट्र का ये बहुत ही इमोशनल फेस्टिवल है. और मैं क्या बताऊँ, आई थिंक इट्स वन ऑफ द बेस्ट. एंड गॉड विलिंग वी आर वेरी लकी टू हैव हिम विद अस, यू नो. थैंक यू सो मच, यू नो, फॉर taking our interviews. And Ganpati Bappa मोरया, मंगल मूर्ती मोरया.
सुद्धा पहिल्यांदा पूर्ण फॅमिलीला भेटले आणि मलाही खूप एक पॉझिटिव्हिटी घेऊन मी इथून जाणार आहे, कारण का आत्ता सुरुवात झाली आहे गणेशोत्सवाला. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट नवीन प्रोजेक्टसाठी. वी आर सो मच लुकिंग फॉरवर्ड टू इट. थँक्यू सो मच. Before you leave, you should have something sweets and all that. Yeah. एवढं Yeah. आपण डिस्कस करतोय, खाऊन जायचं. थँक्यू सो मच. God bless.